नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैजनाथ सर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण हा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे। मराठी व्याकरण व शब्दसंग्रह विविध स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा विषय। महाराष्ट्रामध्ये जेवढ्या केवढ्या स्पर्धा परीक्षा होतात त्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये त्या मराठीच्या अनुषंगाने जर आपण त्याचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की अगदी राज्यसेवेच्या क्लास 1 पासून वर्ग 4 पर्यंत 4 पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी हा विषय अनिवार्य आहे। कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचं वेटेज आपल्याला पाहायला मिळतं, परंतु हा विषय सगळीकडे आपल्याला अभ्यासक्रमाला दिसून येतो। याचं कारण असं आहे की मराठी ही राजभाषा आहे। ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठलाही जॉब जॉइन करणार आहात, कुठलीही सरकारी नोकरी जॉइन करणार आहात, त्यावेळेला नोकरशाही हा जो घटक असतो तो सरकार आणि जनता या दोघांमधला दुवा असतो आणि या दोघांमधला दुवा असल्यामुळे आमचं मराठी भाषेवर प्रभुत्व असणं अतिशय गरजेचं आहे। त्याच्याशिवाय आम्हाला जो आमचं दैनंदिन रुटीन आहे किंवा जे काही वर्क आहे ते करता येणार नाही। म्हणून आमचं कार्य आहे की मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवणे। मग मी आता म्हटल्याप्रमाणे तुम्ही डिपार्टमेंटल PSIची तयारी करत असाल, तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल, शिक्षक व्हायचं असेल, तुम्हाला PSI STIच्या अनुषंगाने विचार करत असाल, अगदी राज्यसेवेचा विचार करत असाल किंवा आगामी ज्या जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पोस्ट्स या ठिकाणी व्हॅकन्सीज शासन अलीकडे जाहीर करत आहे त्याच्या संदर्भामध्ये तयारी करत असाल, या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी मराठी हा अनिवार्य विषय आहे। महाराष्ट्राची ती राजभाषा असल्यामुळे ती भाषा जो नोकरी करणारा व्यक्ती आहे त्याला येणं तितकंच गरजेचं आहे, कारण मी आता म्हटलं तो दुवा म्हणून काम करणार आहे। मग आज आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका याच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा करतो आहोत। आज आपल्याला या सिलेबसचा विचार करायचा, नेमका अभ्यासक्रम काय आहे किंवा याच्या संदर्भामध्ये प्रश्नपत्रिका नेमक्या कशा पद्धतीने येतात, आतापर्यंत आयोगाने वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या घटकावर कशा पद्धतीने विचारलेले आहेत, या अनुषंगाने देखील विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत। मग मराठीचा जो अभ्यासक्रम आहे तो साधारणतः 3-4 टप्प्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो। मग त्याच्यामध्ये पहिला दिसतो व्याकरण, शब्दसंग्रह, आकलन क्षमता, म्हणी, वाक्प्रचार, म्हणजेच हा शब्दसंग्रहामध्येच भाग आहे। जनरली विचार जर आम्ही केला तर व्याकरण, शब्दसंग्रह आणि आकलन क्षमता अशा 3 टप्प्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याचा विचार करता येईल। मग ज्यावेळेला आपण याच्यामधल्या व्याकरणाचा विचार करूया, शब्दसंग्रहाचा किंवा आकलन क्षमतेचा, तर थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळ्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या या परीक्षेसाठी थोडासा बदल किंवा त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं। मग कुठं शब्दसंग्रहाला थोडे जास्त प्रश्न असतात, कुठं व्याकरणावर थोडे जास्त प्रश्न दिसून येतील तुम्हाला। त्याच्याशिवाय काही ठिकाणी आकलन क्षमतेचा भाग असतो, काही ठिकाणी आकलन क्षमतेचा भाग नसतो। आत्ताच अलीकडं आपण पाहिलं की MPSCनं किंवा आयोगानं राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस बदललेला आम्हाला पाहायला मिळतो। राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस बदललेला आम्हाला पाहायला मिळतो। पूर्वी जो मागच्या 10 वर्षासाठी सिलेबस होता, अभ्यासक्रम होता, त्याच्यामध्ये मराठी हा विषय देखील बहुपर्यायी स्वरूपामध्ये होता, परंतु अलीकडं सर्वच विषयाचा अभ्यासक्रम बदलल्याच्या अनुषंगाने मराठीचाही सिलेबस बदलणं या ठिकाणी क्रमप्राप्त होतं आणि त्याच्यानुसार मराठी देखील आता विद्यार्थी मित्रांनो लेखी स्वरूपामध्ये असलेली आम्हाला पाहायला मिळते। 2023 मध्ये जी मुख्य परीक्षा होईल त्या मुख्य परीक्षेमध्ये मराठी हा विषय देखील लेखी असणार आहे। मग यामध्ये साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो 300 गुण असणार आहेत। त्याच्यापैकी हा विषय तुम्हाला पात्र व्हायचे, क्वालिफाय व्हायचे 25% घेऊन, म्हणजेच तुम्हाला 75% मार्क्स असणं या ठिकाणी अनिवार्य आहे। त्याच्याशिवाय आपण क्वालिफाय म्हणजेच पात्र होणार नाही। मग या लेखी पॅटर्नमध्ये काय असणार आहे, तर लेखी पॅटर्नमध्ये आपण जे याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहत आलेलो आहे निबंधाचा भाग असणार आहे, बरोबर। आपण पाहिलं पूर्वी काय होतं, निबंधाचा भाग होता, त्याच्यानंतर सारांश लेखन होतं, भाषांतर होतं। आता अलीकडं
जे लेखी पेपर या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख अजून केलेला नाही, पण लवकरच त्याचा उल्लेख होईल आणि नेमकी किती मार्काला कोणते घटक असणार आहेत याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला माहिती लवकरच कळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, हा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने हा पॅटर्न तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचा आहे. याच्याशिवाय याच्यामध्ये व्याकरण पण असणार आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये व्याकरण पण असणार आहे, शब्दसंग्रहाला देखील त्याच्यामध्ये वेटेज असणार आहे. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं अनिवार्य आहे. या सगळ्यांचा विचार आपल्याला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण संयुक्त गट ब किंवा संयुक्त गट क चा विचार करूया त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की इथं लेखी नाहीये पेपर, तर इथं बहुपर्यायी पेपर आहे, म्हणजे जो याच्या अगोदर राज्यसेवेला देखील होता. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचे किती प्रश्न असले पाहिजेत? 50 प्रश्न आहेत. साधारणतः या 50 प्रश्नाला प्रत्येकी 2 गुण अशा पद्धतीनं 100 गुण या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. PSI, STI, ASO त्याच्याशिवाय ग्रुप सी ची जी काही पदं आहेत ज्याच्यामध्ये कर सहाय्यक येतं, मंत्रालयीन लिपिक येतं, टॅक्स असिस्टंट ज्याला कर सहाय्यक आपण म्हणतो, एक्साइज SI येतं किंवा अजून काही तत्सम पदं येतात. या 2 मध्ये मेरिट डिसाइडिंग किंवा मेरिटचं फॅक्टर ठरवणारा विषय म्हणजे मराठी आहे. मेरिट मराठी विषयावर आणि इंग्रजी विषयावरच ठरत असतं. त्याचं कारण असं आहे की 2च विषय जवळपास 50% आहेत आणि त्याच्यात मराठी हा विषय असा आहे की तो तुम्हाला आउट ऑफ मार्क्सच्या जवळपास घेऊन जातो. त्याचं कारण असं आहे, मराठी हा विषय एका विशिष्ट चौकटीमध्ये आहे, त्याचा अभ्यासक्रम जवळपास फ्रेम आहे, त्याच्यामध्ये जास्त बदल होण्याचे चान्सेस कमी असतात. हां, फक्त शब्दसंग्रह नव्यानं बदलू शकतात, परंतु जो व्याकरणाचा पॅटर्न आहे, आकलन क्षमतेचा पॅटर्न आहे, याच्यामध्ये जास्त बदल होत नाहीत. म्हणून हा विषय तुम्हाला आउट ऑफ मार्कापर्यंत घेऊन जाता येतो. त्या दृष्टीनंच आमचं प्रिपरेशन असलं पाहिजे. कारण आम्ही ज्या सुरुवातीला ज्या सूचना आम्ही आमच्या अनकॉन्शियस माइंडला देऊया त्याच पद्धतीनं आमचं प्रिपरेशन चालणार आहे. म्हणून आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं एक प्लॅन असा असला पाहिजे की मला या विषयामध्ये नियर अबाउट सगळे मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे, एखादा दुसरा मार्क जाऊ शकतो, नाही असं नाही, परंतु जवळपासच्या अनुषंगानं जाता येईल. आत्ताच जर आपण विचार केला, आत्ता काल परवा 2-3 दिवसापूर्वी डिपार्टमेंटल PSIचा रिझल्ट लागला. त्या रिझल्टमध्ये माझा एक विद्यार्थी, कदाचित तुम्हाला माहिती असेल, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना, दीपक नावाचा एक विद्यार्थी होतो, त्याला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स आहेत. म्हणजे होऊ शकतं. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की तिथं तुम्हाला मार्क्स आउट ऑफ पर्यंत जाऊ शकतात. फक्त त्याच्यासाठी एक प्रॉपर स्ट्रॅटजी लागते, एक प्लॅन लागतो, अभ्यासाचा एक दर्जा आपल्याला ठरवावा लागतो, वाचनाची जी आवड आहे आपली ती थोडी व्यापक करावी लागते आणि विशेष म्हणजे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बारकाईनं आम्हाला करावं लागतं. या जर गोष्टी आम्ही प्रॉपर वेनं केल्या, प्रॉपर वेळ दिला, सोपा विषय काहीच करण्याची गरज नाही असं नाही होणार. विषय जरी सोपा असला तरी मला तो प्रॉपर पद्धतीनं करावा लागेल, त्याच्यामधली एक एक कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. कारण कुठलाही भाषा विषय हा विद्यार्थी मित्रांनो संकल्पनात्मक असतात. कसे असतात? संकल्पनात्मक असतात. त्या विषयाची संकल्पना मला बारकाईने कळाली पाहिजे. मला जोपर्यंत त्या विषयाची संकल्पना कळणार नाही तोपर्यंत मला त्याचं आकलन होणार नाही. आणि जर आकलन मला होत नसेल विद्यार्थी मित्रांनो तर मला त्याचं उपयोजन करता येणार नाही. आणि जर उपयोजन पातळीपर्यंत मला जायचं आहे तर माझ्या संकल्पना मला व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पना आपल्याला अगदी सविस्तरपणे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर करण्याचा माझा कसोशीनं प्रयत्न असणार आहे. मग त्याच्यामध्ये व्याकरणामधला प्रत्येक घटक, आता आपण पुढे पाहणार आहोत कुठले कुठले घटक त्याच्यामध्ये येणार आहेत ते, तर तो प्रत्येक घटक आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मग शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, अलंकारिक शब्द असतील, ध्वनिदर्शक शब्द, शुद्ध शब्द, या सर्व गोष्टींचा आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी विचार करायचा आहे. इथं म्हणी, वाक्प्रचार असं आपण लिहिलेलं पण आहे. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो आकलन क्षमता हे अतिशय महत्त्वाचं आहे.
आकलन क्षमतेमधून तुमच्या विविध क्षमता विद्यार्थ्यांच्या तपासल्या जातात. आकलन क्षमतामध्ये आपल्याला माहिती आहे की उतारा सोडवायचा असतो. साधारणपणे आपल्याला आठवत असेल 10वी आणि 12वीच्या क्षेत्रामध्ये परीक्षा देत असताना आपण काही पॅसेज पाहिलेले आहेत, सोडवलेले आहेत, किंवा आता अलीकडचा जर नव्यानं सिलेबस बघितला तर तो पॅसेज ओरिएंटेड असलेला आम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये काय आकलन क्षमतामध्ये एक सिच्युएशन दिलेली आहे, त्या सिच्युएशनला तुम्हाला समजून घ्यायचं आहे. या सिच्युएशनला समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं सूक्ष्म निरीक्षण क्षमता असली पाहिजे. बारकाईनं मला तो पॅसेज समजून घेता आला पाहिजे, वाचता आला पाहिजे. शब्दांचे विविध अर्थ असतात बाळांनो, त्या विविध अर्थांचा मला त्या ठिकाणी मागोवा घेता आला पाहिजे. समानार्थी शब्द असतील त्या पॅसेजमध्ये, पण व्याकरणाचे काही भाग असतील ते पण मला समजलं पाहिजे. प्रश्न कसा बनतो त्याच्यावर ते कळालं पाहिजे. म्हणजे याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होणार आहे. ज्या वेळेला माझ्यासमोर एखादी समस्या निर्माण होईल त्यावेळेला त्या समस्येची उकल करण्यासाठी माझ्याकडे जे गुण असले पाहिजेत, म्हणजे माझ्याकडं सूक्ष्म निरीक्षण असलं पाहिजे, तर्क लावता आला पाहिजे, म्हणजे माझी तार्किक क्षमता विकसित झाली पाहिजे. त्याच्याशिवाय मला निर्णय घेता आले पाहिजेत की उतारा दिलेला आहे आणि उतारा दिल्यानंतर शेवटचा एक जनरली प्रश्न असतो की या उतार्याला खालीलपैकी टिंबटिंब हे शीर्षक किंवा खालीलपैकी कोणतं शीर्षक योग्य बसेल. त्यावेळेला 4 पर्याय असतात आणि ते 4ही पर्याय जवळपास सारखेच वाटतात मला. मग त्यावेळेला मला निर्णय घेता आला पाहिजे की हा पर्याय नेमका कोणता तिथं बरोबर बसणार आहे. तर हे सगळं आपल्याला आकलन क्षमतेच्या अनुषंगानं पाहायचंय. त्याच्यामध्ये आमच्या विविध कलागुणांना वाव मिळणार आहे. काही कलागुण, काही कौशल्य आम्हाला त्या ठिकाणी विकसित करायचेत. हे सगळे घटक आपण या आकलन क्षमतेच्या अनुषंगानं पाहणार आहोत. तसंच शब्दसंग्रह देखील आहे, मी आता त्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी बोललेलोच आहे. तर हे सगळे मुद्दे आपण बघणार आहोत. आज आपण आता हा जो सिलेबस आहे या सिलेबसच्या अनुषंगानं मुद्दा बघूया. पहिला तो म्हणजे काय आहे, व्याकरण व वाक्यरचना. आता व्याकरण हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की सर व्याकरण आणि भाषा या दोन्हींमध्ये काय संबंध आहे. तर भाषा आणि व्याकरण या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत विद्यार्थी मित्रांनो. जोपर्यंत भाषेची व्यवस्थितपणा येत नाही तोपर्यंत व्याकरणाला काम करावंच लागतं. म्हणजे व्याकरण काय करत असतं, भाषेचं स्पष्टीकरण करत असतं. भाषा कशी बोलायची, भाषा कशी लिहायची, भाषा कशी वाचायची, हे सगळं सांगण्याचं कार्य कोण करत असतं, व्याकरण करत असतं. म्हणून V+A+क्र म्हणजेच व्याकरण हा अतिशय महत्त्वाचा शब्द भाषेच्या अनुषंगानं आहे. मग त्या व्याकरणाच्या अंतर्गत जे काही मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. मग त्याच्यामध्ये आपण वर्णविचार हा मुद्दा बघणार आहोत. मग आता वर्णविचारामध्ये काय काय येणार आहे बघा, हा साधारणतः भाषेचा आपला पहिला टॉपिक असणार आहे. मग याच्यामध्ये आपण काय पाहूया की बाबा अक्षर आहे आमच्याकडं, बरोबर. हे अक्षर म्हणजेच आमचा वर्ण आहे. मग हे अक्षर कसं तयार झालं, बोली भाषा काय, लेखी भाषा काय, याचा सविस्तरपणे आपण विचार करूया. ज्याला नैसर्गिक भाषा किंवा कृत्रिम भाषा आपण म्हणतो, त्या भाषेचे 2 प्रकार, स्वाभाविक, कृत्रिम वगैरे, ते मुद्दे बघूया. त्याच्याशिवाय मग हे जे अक्षर तयार झाली त्या अक्षरापासून आपण शब्द बनवला, शब्दापासून वाक्य बनवलं आणि या वाक्यापासून आपली भाषा विद्यार्थी मित्रांनो विकसित झाली. मग हे सगळं आपल्याला पाहायचंय त्याच्या अनुषंगानं. मग परत भाषा, भाष्य या संस्कृत शब्दापासून भाषा हा शब्द तयार झाला. हा संस्कृत शब्द आहे मुळातला. भाष्य करणे म्हणजे व्यक्त करणे. मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजशील प्राणी असल्यामुळे त्याला समाजामध्ये राहणं विद्यार्थी मित्रांनो क्रमप्राप्त आहे. मग समाजामध्ये त्याच्या गरजा पूर्ण होत असतात, त्याची उपजीविका समाजामध्ये भागत असते, त्याची प्रगती समाजामध्ये होत असते आणि म्हणून त्याला समाजातली भाषा बोलता येणं काय आहे, क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण भाषेचे वेगवेगळे प्रकार बघूया. मग याच्या अनुषंगाने आपल्याला काय बघावं लागेल की भाषेची लिपी कुठली आहे, देवनागरी लिपी. मग ते देवनागरी लिपीचा थोडासा इतिहास बघूया. प्राचीन लिपी कोणत्या होत्या, जसे की ब्राह्मी आणि खरोष्टी या मानल्या जातात. मग नंतर त्या लिपीपासून देवनागरी लिपीपर्यंतचा आपला प्रवास काय आहे ते आपण त्याच्या अनुषंगानं अभ्यासणार आहोत. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून काय लक्षात घ्यायचंय की ही लिपी नेमकी कोणत्या कोणत्या इतर भाषांची आहे. मग देवनागरी लिपी हा शब्द कसा तयार झाला, देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये काय आहेत. अलीकडे आयोगानं प्रश्न विचारलेला की देवनागरी लिपीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत. मग जसं की देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, उभ्या, आडव्या, तिरप्या, वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार अशा रेषांनी ती बनलेली असते, याच्यावर प्रश्न आहे.
म्हणजेच त्याची थोडक्यामध्ये वैशिष्ट्य आपण या भाषेच्या अनुषंगानं पाहणार. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक कन्सेप्ट बघायची, ती म्हणजे अभिजात भाषा. मग अभिजात भाषा नेमकं काय आहे, अभिजात भाषेचा दर्जा कुठल्या भाषेला मिळतो, तो कोण देतं, आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, लक्षात येते का. मग या अनुषंगानं आपल्याला चर्चा करावी लागेल. किंवा अभिजात भाषा जर एखादी होणार असेल तर त्या भाषेकडे कुठले गुण असले पाहिजेत, त्या भाषेची कुठली कॅरेक्टर्स किंवा वैशिष्ट्ये असली पाहिजेत की जेणेकरून केंद्र सरकार त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देईल. मग महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी काही प्रयत्न झालेले आहेत का, एखादी कमिटी समिती नेमलेली आहे का, हे सगळे घटक आपल्याला तिथं सविस्तरपणे विद्यार्थी मित्रांनो पाहता येणार आहेत. आज मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक काय आहे आणि त्या प्रत्येक टॉपिकवर आयोग कसा प्रश्न फ्रेम करू शकतो, कुठली इन्फॉर्मेशन आहे ते आपण आजचा अभ्यासक्रम या सेक्शनमध्ये बघणार आहोत. आणि मग उद्यापासून एक 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 टॉपिक आपल्याला सविस्तरपणे अभ्यासायचं आहे. मग एक थोडक्यात सांगायचं म्हणलं तुम्हाला तर की एखादी भाषा आहे ज्या भाषेला किमान 1500 ते 2500 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास आहे, अशी भाषा अभिजात भाषा म्हणून निर्माण केली जाऊ शकते किंवा तिला तो दर्जा दिला जाऊ शकतो. हे एकच वैशिष्ट्य आहे का, तर नाही, त्याला अजून काही वैशिष्ट्ये आहेत. दुसरं कुठलं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल मला, की या भाषेला किमान 2000-2500 वर्षापूर्वीचा इतिहास असावा. दुसरं वैशिष्ट्य आहे की ही भाषा स्वयंभू असावी, स्वयंनिर्मित असावी. लक्षात घ्या, स्वयंभू असावी, स्वयंनिर्मित असावी. त्याच्याशिवाय काय रे मित्रांनो, की या भाषेमध्ये बोलणारा वर्ग थोडासा जास्त असला पाहिजे, बोलणाऱ्याची संख्या जास्त असली पाहिजे. अजून काय, या अभिजात भाषेमध्ये दर्जा मिळण्यासाठी या भाषेमध्ये बोलणाऱ्याची संख्या तर जास्त असावीच, त्याच्याशिवाय या भाषेमध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीचं साहित्य असलं पाहिजे. त्याच्याशिवाय या भाषेचा जो उगम आहे त्या उगमापासून आजपर्यंतचं जे आधुनिक रूप आहे या दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे. ओरिजिन आणि आजचं स्वरूप या दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे. अशी जर वैशिष्ट्य असतील तर एखाद्या भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याचं कार्य केंद्र सरकार करतं. मग हे आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे. आतापर्यंत कोणत्या भाषेना 2004ला पहिल्यांदा दिला गेला दर्जा, 2014 पर्यंत 6 भाषा आहेत. त्या 6 भाषा कोणत्या आहेत याच्यावर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर मग ही जी व्याकरण आहे, व्याकरणाबद्दल मी आताच बोललो, भाषेचं विज्ञान म्हणजे व्याकरण असतं. व्याकरणामध्ये हे सगळे घटक आपण बघूयात. त्याच्यामध्ये वर्णमाला हा टॉपिक आपला पहिला असणार आहे. मग वर्ण कसा तयार झाला, ध्वनिचिन्ह काय आहे, कुठल्या ध्वनीचा भाषेसाठी वापर होतो, मग जो ध्वनी भाषेसाठी वापरला जातो त्याला स्वन म्हणतात किंवा सोनिम ही कन्सेप्ट काय आहे. मग या चिन्हांना ज्या वेळेला ध्वनीला चिन्ह दिलं जातं त्यावेळेला ते अक्षर ठरतं. मग वर्णमालेमध्ये काय काय बघायचं आपल्याला, वर्णमालेमध्ये वर्णाचे प्रकार बघायचे आपल्याला. म्हणजे काय, काही स्वर असतील, काही व्यंजन असतील, काही स्वरादी असतील, हे सगळं आपण तिथं बघूया. अक्षर कसं तयार होतं, नेमकं अक्षर म्हणजे काय. आता मुद्दा छोटा आहे, 3 अक्षराचा शब्द आहे अक्षर, पण हे खूप महत्वाचं आहे. स्वर म्हणजे अक्षर असतो. व्यंजनामध्ये जोपर्यंत स्वर मिसळत नाही तोपर्यंत अक्षर होत नाही. म्हणजे व्यंजन अधिक स्वर म्हणजे अक्षर असतो. व्यंजन अधिक स्वर म्हणजे अक्षर असतो. व्यंजन अधिक स्वरादी अधिक स्वर म्हणजे काय असतो, अक्षर असतो. मग हे अक्षर आपल्याला नेमकं काय आहे ते बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर काही जोडाक्षर असतात विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपल्याकडे 2 जोडाक्षर आहेत, क आणि क्ष पासून बनलेलं कोणतं, क्ष, किंवा द न य पासून बनलेलं कोणतं, न्य. याच्याशिवाय काही जोडाक्षर असतात. तर ती जोडाक्षरे नेमकी कोणती आहेत या अनुषंगाने देखील आपण चर्चा करूयात. ओके. मग स्वर कशाला म्हणतात, स्वरांचे प्रकार किती. आतापर्यंत आयोगानं स्वरावर कोणते प्रश्न विचारलेले आहेत. श्रु हा संस्कृत शब्द, त्याच्यापासून स्वर हा शब्द तयार झाला. मग ऱ्हस्व स्वर काय असतात, दीर्घ स्वर काय, सजातीय, विजातीय, संयुक्त, मानस्वर, सिद्ध स्वर, साधित स्वर, उच्चार स्थानानुसार वेगळे, लक्षात येईल, कालावधीनुसार वेगळे. तर हे सगळे मुद्दे आपल्याला स्वर या सेक्शनमध्ये अभ्यासावे लागणार आहेत. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्यंजन हे सेक्शन येणार आहे आमच्या समोर. व्यंजने व+ अंज म्हणजे व्यक्त किंवा प्रकट होणे. क ख पासून हळ पर्यंतची 34 व्यंजनं अक्षर म्हणजे व्यंजन आहेत. व्यंजनांना आपण हलांत म्हणतो, व्यंजनांना आपण परवर्ण म्हणतो, स्वरांत म्हणतो. हे का म्हणतो त्याच्या संदर्भात देखील आपण विचार करूया. ओके. त्याच्याशिवाय स्वरादी आहेत आपल्याकडे 2, अनुस्वार आणि विसर्ग.
बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी आणि आहाला स्वरादी मानतात, पण हे पूर्ण सत्य नाही, हे थोडंसं सत्य आहे. पण खरे स्वरादी कोणते? तर अनुस्वार आणि विसर्ग हे खरे स्वरादी आहेत. तर ते कसे आहेत, त्यांचं वाक्यामध्ये काम काय, हे सगळं आपण बघूया. वर्णांचे उच्चार असताना खूप महत्वाचे आहेत. आपल्या मुखामध्ये कंठापासून उच्चाराला सुरुवात होते. कंठ, तालू, मूर्धा, दंत्य, ओष्ठ्य हे मुख्य 5 उच्चारस्थानं आहेत. तर त्या उच्चारस्थानांचा आपण या ठिकाणी विचार करू. त्याच्यावर आयोगानं भरपूर प्रश्न आतापर्यंत विचारलेले आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे कसं, प, फ, ब, भ या वर्णांची उच्चारस्थाने खालीलपैकी आहेत. मग दंत्य असतील, ओष्ठ्य असतील, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. किंवा ळ याचं उच्चारस्थान वगैरे वगैरे. तर हे सगळं आपण डिटेलमध्ये बघूया. मग दंतोष्टे काय आहेत, दंत तालव्ये काय आहेत, कंठोष्टे काय आहेत, हे सगळं या मुद्द्यामध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आहे विद्यार्थी मित्रांनो, अकार विल्हेनुसार मांडणी. जसं तुम्ही इंग्रजी भाषेचा विचार करत असताना, इंग्रजीचा शब्दसंग्रह वाचत असताना आपण डिक्शनरीमध्ये जातो, बरोबर, आणि डिक्शनरीमध्ये ABCD नुसार अक्षर आपण पाहतो. अगदी तशाच पद्धतीनं मराठीमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या क्रमानुसार अक्षरं पाहिजेत. मग समजा त्याच त्या अक्षरांनी एखादा शब्द सुरू झालेला असेल, मग पहिली अक्षरं सारखी असतील तर मला त्याच्यातला स्वर बघावा लागेल. मग स्वरही सारखा असेल तर मला पुढचा अक्षर बघावं लागेल, त्याच्यातला स्वर कोणता आहे, त्याच्यातलं व्यंजन कोणतं आहे, स्वरादी कोणती, याच्यानुसार आकार विल्हे ठरत असतं. याच्यावर जास्त प्रश्न आलेले नाही आहेत. फक्त 2013ला एक PSIला प्रश्न याच्यावर पडलेला आहे, तरी पण ते आपण बघूया. स्वरांची उच्चार पद्धती. काही स्वर हे लांबट उच्चारले जातात, काही स्वर हे आखूड उच्चारले जातात. त्याचे काही नियम आहेत. जसं की सरदार हा शब्द आहे, पान हा शब्द आहे, मग याच्यातला न चा उच्चार वेगळा आहे, सरदार मधला र चा उच्चार वेगळा आहे, म्हणजे त्याच्यातला अ चा उच्चार वेगळा आहे. म्हणजेच ते उच्चार, अचे उच्चार कसे आहेत ते बघूया. अनुस्वारांचे उच्चार वेगवेगळे असतात. जसं संत मधला अनुस्वार वेगळा आहे बघा, हा वेगळा आहे, आणि आंबा या शब्दातला अनुस्वार वेगळा आहे. तसंच सिंह या शब्दातला अनुस्वाराचा उच्चार वेगळा आहे. वेगळे सगळं काय वेगळं आहे ते आपण बघणार आहोत. विसर्गाचे उच्चार पण वेगळ्या अर्थानं असतात, तर ते देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. हे सगळे मुद्दे आपल्या पहिल्या सेक्शनमध्ये येणार आहेत. पुढं आहे मित्रांनो दुसरं सेक्शन. ज्या दुसऱ्या सेक्शनला आपण म्हणूया संधी, सांधणे, जोडणे. हे दुसरं प्रकरण असेल आपल्यासमोर. संधी म्हणजे सांधणे, जोडणे. संधी ही बोलण्याच्या ओघामध्ये घडणारी प्रक्रिया आहे. खऱ्या अर्थानं ती नैसर्गिक प्रक्रिया आहे, ते ऑटोमॅटिकली होत असतं. ज्या वेळेला मी असं म्हणेल चंद्र आणि मला दुसरा शब्द म्हणायचा आहे उदय, तर मी चंद्रोदय हे सहज बोलून जाईल, सूर्योदय सहज बोलून जाईल. सहज बोलण्याची प्रक्रिया म्हणजे संधी आहे. तर संधीच्या अनुषंगाने आपण बघणार आहोत. मुख्यतः संधीमध्ये संस्कृत संधी आणि मराठी संधी असे संधीचे मित्रांनो 2 प्रकार अगोदर लक्षात ठेवायचे. नंतर मग आपल्याला जनरली माहिती आहे एक स्वरसंधी आहे, दुसरा व्यंजन संधी आहे, तिसरा विसर्ग संधी आहे. आपल्याला माहिती आहे स्वरापुढं जर स्वर येत असेल तर स्वरसंधी बनते. व्यंजनापुढं जर व्यंजन येत असेल किंवा स्वर येत असेल तर व्यंजन संधी बनते. विसर्गाच्या पुढं जर काय रे मित्रांनो स्वर किंवा व्यंजन येत असेल तर विसर्ग संधी बनते. येतं एक लक्षामध्ये, हे आपण बघणार आहोत. मग प्रत्येकाचे काही नियम आहेत. स्वरसंधीचे काही नियम आहेत, व्यंजन संधीचे काही नियम आहेत, विसर्ग संधीचे काही नियम आहेत. इथं आदेशाची प्रक्रिया असते स्वरसंधीमध्ये, तर ते सगळे मुद्दे बघूया. व्यंजन संधीमध्ये तचा व्यंजन संधी जरा जास्त असतो, मचा व्यंजन संधी थोडा वेगळा असतो. काही विशिष्ट शब्द पुन्हा पुन्हा विचारले जातात. हा थोडासा टेक्निकल टॉपिक आहे. विद्यार्थी बरेचसे घाबरतात या टॉपिकला, की नेमका कोणता शब्द, विग्रह कसा करायचा, संधी कसा बनवायचा, बरोबर, संप्रारण म्हणजे काय. तर हे असे काही मुद्दे आहेत जे थोडेसे अवघड वाटतात. आपण त्याला सोप्या भाषेमध्ये करूया आणि संधीवरचा सुद्धा तुमचा मार्क जाणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देतो. पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो मराठीतल्या संधी. मराठीतल्या संधीचे 2 प्रकार, पूर्वरूप आणि पररूप. पूर्वरूप म्हणजे काय, तर पहिला स्वर कायम, आणि पररूप म्हणजे काय,
दुसरा स्वर कायम. तर हे देखील आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिला स्वर कसा असतो, दुसरा स्वर कसा असतो, हे मुद्दे या ठिकाणी येणार आहेत. ओके. मग याच्यामधली काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं पण आपण बघूयात. ओके. चला पुढे येऊया आपण थोडंसं. पुढं अतिशय महत्वाचा घटक विद्यार्थी मित्रांनो, पुढं अतिशय महत्वाचा घटक आहे तुमचा, तो म्हणजे कोणता? शब्दांच्या जाती. कुठला घटक आहे? शब्दांच्या जाती हा पुढचा अतिशय महत्वाचा तुमचा घटक असणार आहे. ओके. मग त्याच्यामध्ये बघा शब्दांच्या जातीमध्ये आता शब्द म्हणजे नेमकं काय, सगळ्यात पहिल्यांदा मला हे कळणं गरजेचं आहे. शब्द कशाला म्हणायचं असतं? अक्षरांचा अर्थपूर्ण समूह विद्यार्थी मित्रांनो काय असतो? शब्द असतो. अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. तो शब्द जेव्हा वाक्यात वापरला जातो तेव्हा त्याच्यामध्ये बदल होतो, म्हणून ती काय असते? विकृती असते. ते बघूया आपण. मग हा शब्द वाक्यामध्ये काम करतो, हा शब्द वाक्यामध्ये काम करतो. बघा मी इथे एक वाक्य लिहून दाखवतो तुम्हाला उदाहरणादाखल. विश्वास मैदानावर आहे. थोडंसं लक्षात घ्या. आणि आपण कधी कधी असं पण म्हटलेलं आहे, तुला माझा काय रे विश्वास नाही का? तुला माझा विश्वास नाही का? आता या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विश्वास हा शब्द, या वाक्यामध्ये पण विश्वास हा शब्द आहे. वरच्या वाक्यामध्ये विश्वास या शब्दाचा रोल वेगळा आहे, भूमिका वेगळी आहे, खालच्या वाक्यामध्ये वेगळी आहे. वरच्या वाक्यामध्ये विश्वास हे एका व्यक्तीला दिलेलं नाव आहे, तर खालच्या वाक्यामध्ये विश्वास हे भावनेला दिलेलं नाव आहे. विश्वास हे भावनेला दिलेलं नाव आहे. म्हणजे काय? तर वरच्या वाक्याचं ते विशेष नाम ठरतं, खालच्या वाक्यातलं ते भाववाचक नाम ठरतं. शब्द एकच आहे. तो शब्द त्या वाक्यामध्ये कुठली भूमिका पार पाडतो त्याच्यावरून त्याची काय ठरत असते विद्यार्थी मित्रांनो? जात ठरत असते. तर त्या शब्दांच्या जाती. मग पहिला कोणता मुद्दा आहे? विकारी शब्द. विकारी म्हणजे काय? कदाचित तुम्हाला माहिती आहे की ज्या शब्दांचा वाक्यामध्ये वापर करत असताना त्याच्या मूळ रूपामध्ये लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, काळ यानुसार बदल होतो, त्याला विकारी म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो त्याला सव्वे असं एक दुसरं नाव आहे. अविकारी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बदल होत नाही. ज्याच्यामध्ये काय होत नाही? बदल होत नाही, त्याला आपण काय म्हणूयात? अविकारी शब्द असं म्हणूयात. येते का लक्षात? ज्याच्यामध्ये बदल होत नाहीत त्याला आपल्याला अविकारी शब्द असं म्हणता येतं. अविकारी आणि विकारीमध्ये बदल होणारा घटक. येते लक्षामध्ये? विकारीमध्ये बदल होणारा घटक, हे थोडंसं आम्हाला काय करायचंय? लक्षामध्ये घ्यायचं. येत आहे? त्याच्यानंतर बघा विकारीमध्ये बघ काय बघू आपण? विकारीमध्ये बघूया नाम. विकारीमध्ये कोणता मुद्दा येईल? मग पहिला आपला नाम येईल. नाम. आता हा जो नाम आहे तो नाम नेमकं काय आहे? लक्षात येते? नाम नेमकं काय आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे. नामामध्ये काय येणार? कुठल्याही व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे नाम. कुठलीही व्यक्ती असेल, वस्तू असेल, ठिकाण असेल, याला दिलेलं नाव. तर हे नाव विकारी शब्दामध्ये येणार. सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सगळे मुद्दे आपल्याला तिथे बघायचे. त्याच्यानंतर अविकारीमध्ये क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वय अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे घटक देखील आपण बघूयात. क्रमानं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, बरोबर, क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय हा क्रमांक चुकलाय, आणि केवल प्रयोगी अव्यय, त्याला उद्गारवाचक अव्यय देखील आपण म्हणत असतो. हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये जायचं आपल्याला. नाम या घटकामधला लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप हे इतर घटक पण त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. ओके. त्याच्याशिवाय मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय? काही नामाचे प्रकार देखील बघणार आहेत आपण. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. येते लक्षामध्ये? त्याच्याशिवाय सर्वनामाचे पण काही प्रकार आहेत.
काही धातुसाधित नामं असतात, ते सुद्धा आपण बघूया. सर्वनामाचे जवळपास 6 प्रकार आहेत, ते डिटेलमध्ये बघावं लागेल. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत, गुणवाचक संख्या विशेषण आहे, गुणवाचक विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो साधित विशेषण असतात, जसं नामसाधित आहे, धातुसाधित आहे, अव्ययसाधित आहे. क्रियापद हा घटक खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. क्रियापद हा घटक काय आहे, खूप महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की याच्या अंतर्गत जवळपास 4 टॉपिक आपण अभ्यासूया. क्रियापदाचे प्रकार नावाचं एक टॉपिक आहे, क्रियापदाचे प्रकार नावाचं एक टॉपिक आहे. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाचे काळ नावाचा टॉपिक आहे. त्याच्याशिवाय क्रियापदाचे अर्थ आहेत आणि क्रियापदाचे आख्यात आहेत. हे सगळे सेक्शन त्याच्यामध्ये येणार आहेत. क्रियाविशेषणं काही स्वरूपावरून असतात, काही अर्थावरून असतात. याच्यातले मुख्य स्वरूपावरूनचे 6 प्रकार असतात, स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थक, ते बघूया. उभयन्वी अव्यय मुख्यतः 2 प्रकारचे असतात, प्रधानत्व आणि गौणत्व. परत प्रधानत्वाचे विद्यार्थी मित्रांनो 4 प्रकार, समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम, हे याच्या अंतर्गत पाहू. गौणत्वाचे परत स्वरूप, कारण, उपदेश, संकेत, हे पाहूया. शब्दयोगी अव्ययाचे जवळपास 16 प्रकार आहेत आणि केवळ प्रयोगी अव्यय देखील आपल्याला 9 प्रकारामध्ये अभ्यासायचे. हा डिटेल भाग आहे. या भागाला किमान विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही परीक्षेमध्ये 4 कमीत कमी ते 7 कमीत कमी मार्क्स असतात, म्हणजे असतात, गॅरंटीने लक्षात ठेवा. किमान 4 मार्क या टोटलला, ते कमाल 7 मार्कापर्यंत कुठलाही पेपर काढा तुम्ही, त्याच्यामध्ये असणार आहेत. ते आपण डिटेलमध्ये बघूया. खूप सोपा टॉपिक आहे, आउट ऑफ मार्क्स मिळणारा टॉपिक आहे. याच्यातले मार्क्स जाणारच नाहीत, वर्णमालेतले मार्क्स जाणार नाहीत. संधी कुठंतरी एखादा काही विद्यार्थ्यांना अवघड वाटणार आहे, परंतु संधीमध्ये पण टेक्निकली अभ्यास केल्यानंतर जाणार नाहीयेत. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर खूप महत्त्वाचा एक टॉपिक येतो, ज्याचं नाव आहे प्रयोग. प्र प्लस यूज या शब्दापासून प्रयोग हा शब्द बनतो. प्र प्लस यूज या शब्दापासून कोणता शब्द बनतो, प्रयोग हा शब्द बनतो. हा जो प्रयोग शब्द आहे, या प्रयोग शब्दामध्ये महत्त्वाचे 3 घटक असतात, कर्ता, कर्म आणि क्रियापद. बऱ्याचदा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बरेच असे विद्यार्थी आहेत मला वारंवार प्रश्न विचारतात की सर वाक्यातला कर्ता कसा शोधायचा, वाक्यातलं कर्म कसं शोधायचं. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. वाक्याचा मला कर्ता कळायला पाहिजे, वाक्यातलं मला कर्म कळालं पाहिजे. हे शोधायचं कसं, त्याच्या काही मेथड्स आहेत. जसं की मुघल साम्राज्याचा अंत झाला, हे वाक्य, याच्यातला कर्ता कोणता. किंवा चैत्र महिन्यात झाडाला पालवी फुटते, याच्यातला कर्ता कोणता. कर्म कोणतं, त्या कर्मामध्ये मग प्रत्यक्ष कर्म एक असतं मित्रांनो, बरोबर, एक असतं अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म काय, अप्रत्यक्ष कर्म काय, हे देखील आपण बघूया. त्याच्यामध्ये मग त्या कर्मांच्या विभक्ती वेगळ्या असतात, त्या कर्मांचे कारकार्थ वेगळे असतात, हे देखील बघणार आहोत. प्रयोगामध्ये हे 3 घटक खूप महत्त्वाचे, कर्ता, कर्म आणि क्रियापद. कर्ता, कर्म आणि क्रियापद हे 3ही घटक अतिशय महत्त्वाचे, ते आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रयोगाचे काही प्रकार बघायचे. प्रयोगाचे काय करायचे, काही प्रकार बघायचे. मग कुठले प्रकार आहेत, जिथं कर्ता महत्त्वाचा, कर्ता काय महत्त्वाचा, तो कोणता प्रयोग रे मित्रांनो, अर्थातच कर्तरी. जिथं कर्म महत्त्वाचं, कर्मणी. जिथं दोघंही कमी महत्त्वाचे, भावे, हे सगळे मुद्दे पाहिजेत. खूप छान टॉपिक आहे. मग कर्तरीमध्ये सकर्म कर्तरी, अकर्म कर्तरी हा मुद्दा असतो. 2 प्रकार. कर्मणीमध्ये 5 प्रकार. प्रधान कर्तू कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी, आधुनिक कर्मणी आणि प्राचीन कर्मणी, याचे 5 प्रकार. याच्यावर वारंवार प्रश्न असतात मित्रांनो, वारंवार प्रश्न असतात प्रयोग या सेक्शनवर. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड वाटणार आहे, पण खूप छान टॉपिक आहे, लवकर मार्क मिळवून देणार आहे. भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये विद्यार्थी मित्रांनो सकर्मक भावे, अकर्मक भावे, भावकर्तृक भावे, अशा पद्धतीने 3 प्रकार. इथं कर्ता पण महत्त्वाचा नाहीये, कर्म पण महत्त्वाचा नाहीये. इथं कर्म महत्त्वाचं आहे, इथं कर्ता महत्त्वाचा आहे. लक्षात येते. हे अतिशय एका चार्टमध्ये अगदी फॉरेवर लक्षात राहील अशा पद्धतीचा तो प्लॅन आहे, तो तुम्हाला मी देईल तो प्रयोग शिकवताना. किमान 2 प्रश्न त्याच्यावर अपेक्षित आहेत, किमान 2 प्रश्न. कंबाईनचा पेपर काढा, डिपार्टमेंटल PSIचा पेपर काढा, टेक्निकल विभागातले पेपर काढा, त्याच्यावर प्रश्न असलेलाच आम्हाला पाहायला मिळतो. तलाठी लेवलचे प्रश्न काढा, जिल्हा परिषदेच्या पाठीमागे झालेल्या भरत्या काढा,
याच्यावर प्रश्न असतो. बरोबर. म्हणजे कुठलंही एखादं वाक्य दिलेलं असतं आणि प्रयोग ओळखा म्हणतात. शरदीय चांदण्यात ताजमहल सुंदर दिसतो. वाक्याचा प्रयोग कोणता? दिसणारा कोण आहे? ताजमहल. त्याला प्रत्यय आहे का? नाही. कोणता प्रयोग? कर्तरी. दॅट्स इट. फाईन. एवढं सोपं असतंय. फक्त ते कळालं पाहिजे, करता शोधायचं. चैत्र महिन्यात झाडाला पालवी फुटते. मगाशी मी वाक्य म्हणतो. फुटणारी कोण? पालवी. पालवी करताय. त्याला प्रत्यय आहे का? नाही. कर्तरी प्रयोग. रामाने रावण मारला. रामाने रावण मारला. तर या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? मारणारे कोण? राम. राम या शब्दाला प्रत्यय आहे का? आहे. म्हणजे हा कर्तरी होणार नाही. मग काय होऊ शकतो? कर्मणी किंवा भावी. त्यातलं कर्म कोणतं? कोणाला मारलं? रावणाला. रावणाला प्रत्यय असतं तर इकडे गेलं असतं आणि रावण म्हणला तर इथं आलं असतं. म्हणजे थोडंसं बदल आहे. खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. ते आपण इथं बघूया. नंतर याच्यामध्ये मिश्र प्रयोग पण एक कन्सेप्ट आहे. त्याचे तर परत 3 प्रकार आहे. ते सगळे मुद्दे येणार आहेत. त्याच्या पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा टॉपिक, ज्याच्यावर 2 प्रश्न किंवा 1 प्रश्न वारंवार विचारण्याची सिस्टीम आहे, विचारले जातात. तो म्हणजे समास. सम प्लस अस या शब्दापासून समास हा शब्द बनतात. सामासिक शब्द संधीमध्ये जसा संधियुक्त शब्द तयार होतो तसा इथं समासयुक्त शब्द तयार होतो. संधीमध्ये जसा संधियुक्त शब्दाचा विग्रह करतात तसा समासामध्ये पण सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो. समासामध्ये पहिलं पद जर महत्वाचं असेल तर तो होतो अव्ययभाव समास. समासामध्ये दुसरं पद जर महत्वाचं असेल तर तो होतो तत्पुरुष समास. समासामध्ये दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान महत्वाची असतील, द्वंद्व समास. समासामध्ये दोन्ही पद अर्थदृष्ट्या महत्वाची नसून त्याच्यातून निघणारा तिसराच महत्वाचा घटक असेल तर त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. अव्ययभाव समासाला मध्ये थोडासा उपप्रकाराचा भाग आपल्याला दिसत नाहीये. तत्पुरुष समासामध्ये मात्र 7 प्रकार आपल्याला बघावे लागतात. तत्पुरुष समासामध्ये मात्र आपल्याला 7 प्रकार बघावे लागतात. तर ते 7 प्रकार आपण बघणार आहोत येते लक्षामध्ये तत्पुरुष समासामध्ये. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो द्वंद्व समास. त्याच्याशिवाय कोणता? द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे थोडक्यामध्ये काय? लढाईचा प्रकार आहे. द्वंद्व म्हणजे काय? थोडक्यात लढाईचा प्रकार आहे. प्राचीन कालखंडातला युद्धाचा प्रकार. द्वंद्व दोघांमध्ये झालेलं, दोन्ही पद अर्थदृष्ट्या महत्वाची. आणि बहुव्रीही दुसरंच पद महत्वाचं, दोघंही नाहीत महत्वाचे. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, तिसरंच पद महत्वाचं. बरोबर. इथं दोन्ही पद कोणती महत्वाची? आई वडील, दोघंही महत्वाचे तेवढेच. लक्षात आले का? राम लक्ष्मण दोघंही महत्वाचे तेवढेच. इथं तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं म्हणजे काय? राजकन्या, राजाची कन्या. कन्या महत्वाचा शब्द. कन्या हा शब्द महत्वाचा. बरोबर. म्हणजे काय? दुसरं पद महत्वाचं. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद अजन्म, जन्मापासून वगैरे असे वेगवेगळे मुद्दे याच्या अनुषंगानं बघायचे. याच्यामध्ये 7 प्रकार बघणार आहोत आपण तत्पुरुष समासामध्ये. किती प्रकार? 7. विभक्ती तत्पुरुष, नन तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, कर्मधार्य, मध्यम पदलोपी, द्विगु, हे सगळे याच्यामध्ये येणार आहे. कर्मधारेचे परत उपप्रकार आहेत मित्रांनो, बघूया ते पण आपण डिटेलमध्ये बघूया, काय प्रॉब्लेम नाही. द्वंद्व समासाचे परत 3 प्रकार असणार आहेत. इतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. हे घटक देखील आपल्याला याच्या अनुषंगाने अभ्यासायचे. बहुव्रीही समास काय? बहुव्रीही म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं तिसरंच पद महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये पण 4 प्रकार असतात. विभक्ती बहुव्रीही, नन बहुव्रीही, सहबहुव्रीही, प्रादी बहुव्रीही. हा डिटेलमध्ये घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रत्येक घटकाचे किमान 2 ते 3 लेक्चर्स असतील. 50 प्लस जवळपास माझा प्लॅन असा आहे की 60 लेक्चर पर्यंत किंवा 60 व्हिडिओज तुमच्या समोर येतील. कुठल्याही परीक्षेला तुम्हाला ते उपयुक्त ठरतील अशा पद्धतीचं प्लॅन आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. मग तुम्ही संयुक्त गट ब, गट क, त्याच्याशिवाय सरळ सेवा, तलाठी भरती, शिक्षक भरती, डिपार्टमेंटल PSI, पोलीस भरती किंवा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जे काही वन विभागाचे पोस्ट असतील किंवा अजून जलसंधारणचे असतील, कुठल्याही पोस्टला तुम्हाला हे उपयोगाला येईल अशा पद्धतीचा या ठिकाणी प्लॅन आपण या ठिकाणी तयार करूयात. ओके. पुढे महत्वाचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो अलंकार. अलंकार म्हणजे दागिना असतो. अलंकार म्हणजे काय? दागिना. भाषेचं सौंदर्य वाढवणारा घटक म्हणजे काय असतो विद्यार्थी मित्रांनो? अलंकार असतो. मग अलंकारामध्ये मुख्य प्रकार बाळांनो 2 आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार. अलंकारामध्ये मुख्य प्रकार किती आहेत? 2 आहेत. कोणते कोणते? शब्दालंकार आणि अर्थालंकार.
शब्दालंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष 3च अलंकार येणार आहेत। शब्दालंकारामध्ये 3च येणार आहेत। शब्दालंकार म्हणजे काय? शब्दांमुळं जर भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला म्हणायचं शब्दालंकार। अर्थालंकार काय रे मित्रांनो? शब्दाच्या अर्थामुळे जर भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला म्हणायचं अर्थालंकार। हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचंय। जे शब्दावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार, जे कशावर आधारलेले असतात? अर्थावर आधारलेले असतात, त्याला काय म्हणायचं रे? अर्थालंकार। मग शब्दालंकार किती आहेत? फक्त 3। शब्दालंकार किती? 3। अनुप्रास, यमक, श्लेष। अनुप्रास मध्ये काय असतं? त्याच त्या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते, त्याच त्या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते, त्याला म्हणायचं अनुप्रास। यमक मध्ये काय असतं रे? तो शब्द शेवटी पुन्हा आलेला असतो, एखादा अक्षर त्याच्यामधलं शब्दातलं एखादा अक्षर पुन्हा आलेला असतं। जसं की सदा सर्वदा योग तुझा घडावा, बघा, तुझे कारणी देह माझा पडावा, यमक साधला। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे ह्याची आता, याला काय म्हणायचं? यमक। किंवा अनुप्रासचं उदाहरण कसं होणार? मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मार्गातून जातो, मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मार्गातून जातो, मची पुनरावृत्ती झाली। पेठविले पाषाण पठारावरती शिवबांनी, पेठविले पाषाण पठारावरती शिवबांनी। आणि श्लेष मध्ये काय असतं रे मित्रांनो? एकाच शब्दाचे 2 अर्थ निघतात, एकाच शब्दाचे 2 अर्थ निघतात, त्याला म्हणायचं श्लेष। श्लेष मध्ये मग आपण सभंग श्लेष, अभंग श्लेष ही कन्सेप्ट देखील सविस्तरपणे पाहणार आहोत। म्हणजे एखाद्या शब्दाचा भंग होऊन वेगळं होतं, शब्दाचे अर्थ 2 निघतात, तर एखाद्या शब्दाचे भंग न होता म्हणजे शब्द न दुभंगता 2 अर्थ निघतात, लक्षात येईल, त्याला काय म्हणायचं? श्लेष अलंकार। तर ते पण बघूया। मग इथं उपमेय नावाची कन्सेप्ट आहे मित्रांनो, नंतर उपमान नावाची कन्सेप्ट आहे। हे उपमेय उपमान नावाच्या या 2 कन्सेप्टवर जवळपास हे सुरुवातीचे 8 अलंकार आहेत। किती? 8 अलंकार आहेत। मग उपमा म्हणजे काय? उत्प्रेक्षा म्हणजे काय? उपमेय पहिल्यांदा काय? ज्याची तुलना करायची, समानतेवर, तुलनादर्शक घटकावर हे आधारित अलंकार आहेत। ज्याची तुलना केली जाते ते उपमेय असतं, ज्याच्या सोबत तुलना करायची ते उपमान असतं। अक्षराची तुलना आहे, समजा मोत्याबरोबर करायचं, तुझं अक्षर मोत्यासारखं आहे, तर त्याच्यातला अक्षर हा उपमेय आहे। उपमान काय आहे? कशासोबत तुलना करतो आपण? मोत्यासोबत, हे उपमान आहे। तुझे अक्षर मोत्यासारखे आहे, उपमा। मग सम, सारखे, समान, गतपरी असे शब्द असतील तर समान, समानता दर्शवली। उत्प्रेक्षामध्ये थोडीशी अजून जवळीकता असते, तुझे अक्षर जणू मोती आहेत, तुझे अक्षर जणू मोती आहेत, तर उत्प्रेक्षा। जणू गमे वाटे भासे हे शब्द इथं येणार। रूपक मध्ये काय असतं? दोन्ही गोष्टी एकरूप झाल्या। लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, लहान मूल आणि माती एकच झालं, लक्षात। तुझे अक्षर म्हणजेच मोती, इथं उपमेयाचा निषेध केला जातो, तुझे अक्षर नव्हे मोतीच आहेत। इथं उपमेय जास्त आहे असं दाखवलं जातं, म्हणजे तुझे अक्षर मोत्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि इथं अनन्वय म्हणजे संबंध नाही असं दर्शवलं जातं। तुझे अक्षर म्हणजे तुझेच अक्षर, लक्षात येते का? ससंदेह म्हणजे संदेह निर्माण होतो, भ्रांतिमान म्हणजे भ्रम निर्माण होऊन क्रिया केली जाते, व्याजस्तुती म्हणजे खोटी खोटी स्तुती करावी लागते कधी कधी, चेतना गुणोक्ती म्हणजे निसर्गातल्या निर्जीवांना मानवाचा गुण दर्शवला जातो, अतिशयोक्ती म्हणजे काहीतरी जरा अवांतर बोलायचं, सार म्हणजे एक गोष्ट काय होता जाते? विकसित होत जाते, त्याला सार अलंकार। स्वभावोक्ती एखाद्या गोष्टीचं जशास तसं केलेलं वर्णन असतं, त्याला स्वभावोक्ती। विरोधाचा केवळ आभास असतो, त्याला विरोधाभास। दृष्टांत एक अलंकार आहेत, काय आहे? दृष्टांत अलंकार आहे। एक गोष्ट सांगितली जाते, त्याला पुरावा दुसरा दिला जातो। अर्थांतरण्यास, अन्योक्ती, पर्यायुक्त, असंगती असे काही अर्थालंकाराचे प्रकार आहेत। याच्यासाठी सुद्धा आपण 2 ते 3 व्हिडिओज घेणार आहोत आणि हा टॉपिक अगदी तुमचा क्लिअर केला जाईल। इथेही 2 मार्क कदाचित काही काही परीक्षेला 1 मार्क 2 मार्क अपेक्षित आहेत, कदाचित तिसरा पण मार्क्स याच्यावर विचारला जाऊ शकतो, पण 2 तर ॲव्हरेजली लक्षात ठेवा। आपण याचे साधारणतः एक 3 व्हिडिओज आपण तयार करूया, 1-1 तासाचे, आणि 3 व्हिडिओजमध्ये तुम्हाला हा सिलेबस व्यवस्थित दिला जाईल। सिलेबस दिल्यानंतर त्याच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पण दिलं जाईल। हा टॉपिक होईल, त्याची PDF तुम्हाला मिळेल, त्याच्याशिवाय त्याचे जे हे आहेत प्रश्न आहेत आयोगाने आतापर्यंत विचारलेले, आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची PDF मिळेल तुम्हाला, त्याच्यावर स्पष्टीकरण मिळेल, आणि संभाव्य MCQs तयार होतील त्याच्यावर सुद्धा स्पष्टीकरण मिळेल। म्हणजे अशा 3-4 टप्प्यातून आपण पुढे जाणार आहोत। ओके,
त्याच्या पुढं आहे मित्रांनो वाक्याचे प्रकार. आता शब्दापासून आपण थोडा प्रवास आपला पुढे चालला आणि तो कुठपर्यंत आला, वाक्यापर्यंत आला. आता वाक्य नेमकं काय असतं, वाक्य नेमकं काय असतं, अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, वाक्य असतं. मग ह्या वाक्याचे प्रकार साधारणतः 3 टप्प्यावरून असतात. कधी कधी वाक्याचे प्रकार हे विधानावरून ठरतात, बरोबर, त्याच्यानंतर अर्थावरून ठरतात, बरोबर. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाच्या रूपावरून पण ठरतात. कशावरून, क्रियापदाच्या रूपावरून. तर हे सगळे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. हे वाक्याचे प्रकार. मग विधान असतं केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. अर्थावरून पडणारे प्रकार तुम्हाला माहित आहेत, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, नकारार्थी, होकारार्थी, उद्गारवाचक. क्रियापदाच्या रूपावरून मला प्रकार पडणारे कोणते, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेत. हे डिटेलमध्ये आपण बघूया. त्याच्यानंतर मग वाक्य परिवर्तन म्हणजेच वाक्य रूपांतर हा घटक आहे. वाक्य परिवर्तन, वाक्य रूपांतर म्हणजे विधानार्थी वाक्य असेल तर त्याचं उद्गारवाचक वाक्य तयार करा. ही इमारत खूप उंच आहे, त्याचं उद्गार वाक्य कसं होईल, किती उंच आहे ही इमारत, असं. एखादं प्रश्नार्थक वाक्य आहे त्याचं विधान तयार करा. होकारार्थी वाक्य त्याला नकारार्थी बनवा. हे सगळे याच्यामध्ये येते. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो वाक्य पृथक्करण नावाचा टॉपिक आहे. ज्या वाक्य पृथक्करण नावाच्या टॉपिकमध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट बघायच्या, समजून येणं गरजेचं आहे. जसं की उद्देश कर्त्याला म्हणतात, विधेय क्रियापदाला म्हणतात, बरोबर. एक विधानपूरक नावाची कन्सेप्ट आहे, काही ठिकाणी त्याला विधीपूरक असा शब्द आहे, बरोबर. त्याच्यातूनच एक नंतर कन्सेप्ट आहे आधारपूरक, कळते का. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या, हे सगळं डिटेलमध्ये बघायचं आहे. मग एक उद्देश विस्तार आहे, एक विधेय विस्तार आहे, ते घटक आपण बघूया. उद्देश विस्तार काय, विधेय विस्तार काय, कर्म काय, कर्मपूरक काय, विधानपूरक काय, हे सगळे घटक याच्यावर विचारले जातात. हे जवळपास हे 3 सेपरेट टॉपिक आहेत, लक्षात घ्या. 3 सेपरेट टॉपिक आहेत. प्रत्येकावर एखाद दुसरा प्रश्न अपेक्षित असतो. याचं देखील प्रत्येक टॉपिकनुसार 1-2 व्हिडिओज आपले तयार होणार आहेत आणि त्याच्यावर डिटेलमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. वाक्य पृथक्करण सांगितले मी तुम्हाला. वाक्य संश्लेषणामध्ये मी काय, तर एखादं वाक्य दिलंय त्याचं केवळ वाक्य तयार करा, एखादं वाक्य दिलंय त्याचं मिश्र वाक्य तयार करा, एखादं वाक्य दिलंय त्याचं संयुक्त वाक्य तयार करा. कळते. हे घटक आपण इथं बघूया. कशामध्ये, वाक्य संश्लेषण नावाच्या घटकामध्ये. डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे. याच्यावर प्रश्न बऱ्यापैकी असतातच, लक्षात घ्या. ओके. बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण ठरणारा अजून एक टॉपिक तुमच्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे शब्दसिद्धी. बरेच जण कन्फ्यूज होतात, पण इथं आता कन्फ्यूज होण्याचे संपलेला आहे वेळ. आता इथून पुढे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. इथून पुढे तुम्हाला हा टॉपिक अगदी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. आता शब्दसिद्धीमध्ये काय, शब्द सिद्ध कसा झाला, वाक्यामध्ये कसा वापरायला सुरुवात झाली एखाद्या शब्दाची, हे पाहण्याचं काम आपल्याला या शब्दसिद्धीमध्ये करायचंय. या शब्दसिद्धीमध्ये सिद्ध शब्द कोणता, साधित शब्द कोणता, सिद्ध शब्द कसा आहे, सिद्ध शब्दाचे प्रकार आहेत कोणते, तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. लक्षात येते का. हे कशाचे प्रकार आहेत, सिद्ध शब्दाचे प्रकार आहेत. हे सगळं पाहू आपण. तत्सम म्हणजे काय, संस्कृत मधून जशास तसा आला. तद्भव म्हणजे काय रे, संस्कृत मधून येताना बदलून आला. देशी किंवा देश शब्द म्हणजे काय, मूळच्या मराठी भाषेतले शब्द. नंतर आपण इथं बघणार आहोत रंगनाथ पठारे समितीनं जे अहवाल दिलेला आहे की मराठी भाषा ही स्वयंभू आहे, त्याला इथला पुरावा आहे. लक्षात आले, ह्यातला पुरावा आहे. ते बघूया कसं आहे ते. परभाषीय शब्द, परभाषीय शब्दामध्ये स्वदेशी शब्द, परप्रांतीय म्हणजे काय, भारतातल्याच काही भाषांचे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत. जसं की भारताचे शेजारी जे काही महाराष्ट्राचे शेजारील राज्य आहेत, जसं की कर्नाटक आहे, गुजरात आहे, बरोबर. त्याच्याशिवाय तमिळनाडू आहे, आंध्र आहे, यांचे शब्द किंवा हिंदी भारताची भाषा आहे त्याचे शब्द आलेले आहेत. ते कोणते, स्वदेशी, परप्रांतीय. आणि परकीय किंवा विदेशी म्हणजे काय, भारतामध्ये ज्या परकीय सत्ता आल्या होत्या त्या सत्तांचा मराठी भाषिक लोकांशी संबंध आला, म्हणजेच त्याच्यामध्ये अरबी, फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषांचा विचार होणार आहे. हे सगळे सिद्ध शब्दामध्ये आपल्याला डिटेलमध्ये पाहावे लागणारे मुद्दे आहेत. येते.
ते बघूयात आपण. त्याच्यानंतर आहे मित्रांनो साधित शब्द. मग याच्यामध्ये उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सामासिक आणि अभ्यस्त या मुद्द्यांचा देखील आपल्याला सविस्तरपणे विचार करायचा आहे. मग साधित शब्द, उपसर्ग काय असतो? शब्दांच्या अगोदर लागतो. प्रत्यय काय असतो? शब्दांच्या नंतर जोडले जातात. प्रत्यय कुठे जोडले जातात मित्रांनो? शब्दांच्या नंतर. जसं आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला इथे सांगतो. समजा आता हार हा शब्द आहे. मुळातला मला सांगा बरं, हार या शब्दाचा अर्थ काय? तर विद्यार्थी मित्रांनो, हार म्हणजे पराभव पण होऊ शकतो, हार म्हणजे फुलांचा हार पण असू शकतो. आता त्याला उपसर्ग जोडला म्हणजे काय होते बघा. मी म्हटलं आहार, बघा रे, मी म्हटलं उपहार, मी सहार शब्द लिहिला, मी विहार शब्द लिहिला. आलंय का लक्षात? म्हणजे हे जे जोडले जात आहेत ना विद्यार्थी मित्रांनो नंतर, त्यांना उपसर्ग म्हणायचं. उपसर्ग, उपसर्ग हे शब्द नसतात. याच्यावर स्टेटमेंटवर विधान आलेलं आहे, प्रश्न आलेला आहे. उपसर्ग शब्द नसतात. उपसर्गांना स्वतःचा अर्थ नसतो म्हणून शब्द नसतात, म्हणून ते इतर ठिकाणी वापरता नाही येणार, पण त्यांना एक सूचक अर्थ असतो. ते मूळ शब्दाचा अर्थ बदलण्याची ताकद ठेवतात. मूळ शब्दांचा अर्थ हार म्हणजे आता आपण पाहिलं पराभव किंवा फुलांची माळ, पण आता आहार बदलला शब्द, उपहार बदलला, सहारचा अर्थ बदलला, विहारचा अर्थ बदलला, अजून काही शब्द तयार होतील. मग हे उपसर्ग आपण काय पाहणार आहोत? काही उपसर्ग हे संस्कृत मधले असतात, काही अरबी मधले असतात, काही फारसी मधले असतात, काही मराठी उपसर्ग असतात. मग त्याच्यावर प्रश्न येतात. मराठी उपसर्ग कोणते, संस्कृत उपसर्ग कोणते, अरबी फारसी उपसर्ग कोणते, ते बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर पुढे असतो बघा प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय म्हणजे नंतर शब्द येतो. समजा वंदन शब्द आहे, वंदन शब्द आहे, तर हा ईय प्रत्यय लागतो, वंदनीय. पाळणे हे नाम आहे, पाळीव असा तयार होतो. मग या प्रत्ययामध्ये पण दोन प्रकार असतात. एक धातुसाधित असतात आणि दुसरा तद्धित असतो. धातुसाधित म्हणजे काय? क्रियापदाला प्रत्यय लागले तर ते धातुसाधित, येते लक्षामध्ये. आणि नाम विशेषणाला प्रत्यय लागले तर ते तद्धित, त्याला तद्धिते म्हणायचं, येते लक्षामध्ये. मग त्याच्यामध्ये सुद्धा काही संस्कृत असतात, काही मराठी असतात आणि काही अरबी फारसी असतात. ते डिटेलमध्ये बघूया आपण. सामासिक शब्द, समास हा टॉपिक आपण ऑलरेडी चर्चा केला. ते शब्द इथं कसे तयार झाले याचा घटक इथं येणार आहे, ते सामासिक शब्द. आणि अभ्यस्त शब्द म्हणजे द्वित. विद्यार्थी मित्रांनो, द्वितचा अर्थ दुप्पट. द्वितचा अर्थ काय? दुप्पट. हे पाहूया. याच्यात परत 3 प्रकार असतात, अंशाभ्यस्त, पूर्ण अभ्यस्त आणि अनुकरण वाचन. याला डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासायचे. तर हा शब्द सिद्धी नावाचा टॉपिक 5 तरी मार्क अपेक्षित आहेत कोणत्याही पेपरमध्ये, किमान 5 तरी प्रश्न अपेक्षित आहेत. हा थोडा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे विद्यार्थ्याच्या दृष्टीनं. कारण का, नेमके उपसर्ग कोणत्या भाषेतले, पर त्याच्यात अजून काय, काही उपसर्ग हे दोन्ही भाषेत आहेत. संस्कृतमध्ये पण उपसर्ग दिसतोय मला आणि मराठीमध्ये पण दिसतोय. तर ते शब्द कोणते आहेत ते थोडंसं ओळखणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या भाषेतून आलेले शब्द हे पण थोडंसं अवघड असतं. याच्यामध्ये उपसर्ग प्रत्यय थोडंसं विद्यार्थ्यांना कठीण वाटतं. आणि याच्या अगोदर जे आपण बघितलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतून आलेले शब्द हे थोडंसं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन वाटतं. तर ते कन्फ्युजन आपण काय करणार आहोत, डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. त्याच्यानंतर अजून एक शब्द आहे मित्रांनो, 2019 मध्ये याच्या उपप्रकारावर प्रश्न पडला होता. तोपर्यंत प्रश्न पडला नव्हता. 2019ची गटकची परीक्षा होती, त्याच्यामध्ये उपप्रकारावर प्रश्न होता. तत्पूर्वी उपप्रकारावर प्रश्न नव्हते. अमिदा, व्यंजना आणि लक्षणं हे सरळ सरळ अर्थ असायचे, त्या अर्थानुसार प्रश्न असायचे. पण आता अलीकडे थोडीशी डेप्थ याच्यामध्ये सुद्धा आलेली आहे. शब्दांच्या शक्ती. आता शब्दांच्या शक्ती म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, तर एखादा शब्द वाक्यामध्ये वापरायला सुरुवात झाल्यानंतर त्याच्या अंगी काहीतरी ताकद असते, काहीतरी शक्ती असते, आणि ती शक्ती शब्दांच्या शक्तीमधून लक्षात घ्यायची. मग त्याच्यामध्ये अमिदा आहे, त्याच्यामध्ये लक्षणं आहे, त्याच्यामध्ये व्यंजन आहे. हे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. ओके. मग व्यंजनाचे काही उपप्रकार बघू आपण, लक्षणाचे काही आहेत, अमिदाचे काही आहेत, हे सगळं बघणार आहोत. त्याच्यानंतर रस नावाचा एक टॉपिक आहे. याच्यावर जास्त प्रश्न येत नाहीत, परंतु तलाठीसारख्या परीक्षेला शिक्षक भरतीची जी CTET नावाची परीक्षा असते मित्रांनो, किंवा शिक्षक भरतीसाठी आता अलीकडे राज्य शासनाने टेट नावाची जाहीर केलेली आहे, तर त्याच्या अनुषंगानं सुद्धा प्रश्न या रस या टॉपिकवर असणार आहेत. तर ते देखील आपण बघूया. त्याच्यानंतर काव्यगुण आहेत, हे 2-3 आहेत. ओज, शांत, हे थोडेसे 2-3 मुद्दे आहेत. तर त्याला देखील आपल्याला विचारात घ्यायचं आहे. जास्त काही मुद्दा नाही आहे, त्याचे 1-2-3 काव्यगुण आहेत.
ते मुद्दे बघूया, त्याच्यावर पण जास्त प्रश्न नसतात. विरामचिन्ह या टॉपिकवर मात्र एखादा प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरामचिन्हे, विराम म्हणजे पॉज करावा लागतो, बोलत असताना लिहित असताना कुठंतरी थांबावं लागतं. मग याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक विराम करणारी विरामचिन्ह आणि एक अर्थ व्यक्त करणारी विरामचिन्ह. जसं की उद्गारवाचक चिन्हामुळं उद्गारवाचक वाक्य लक्षात येतं, प्रश्नचिन्हामुळं प्रश्नार्थक येतं. तर ते सगळे मुद्दे आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजेत. एका दुसरा प्रश्न याच्यावर अपेक्षित आहे, तो देखील आपण बघणार आहोत. त्याच्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, हा देखील थोडासा राज्यसेवेनं आयोगानं दुर्लक्षित केलेलाच थोडा भाग आहे. याच्यावर जास्त प्रश्न नाही आहेत, पण मी आता म्हणल्याप्रमाणे तलाठी लेवलच्या परीक्षेला, जिल्हा परिषदेच्या परीक्षेला, शिक्षक भरतीच्या परीक्षेला या वृत्तावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग वृत्त काय, त्याच्या यती नावाची कन्सेप्ट असते, बरोबर, यती नावाची, गण नावाची कन्सेप्ट असते. तर या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण तिथं बघूया. आता व्याकरण चालवणे हा जो घटक आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार, अक्षरगण आणि मात्रावृत्त. अक्षरगण वृत्त आणि मात्रावृत्त हे दोन प्रकार आहेत. तर ते बघूया, किती वृत्त आहेत, कोणाच्या यती कशा, अक्षर किती, हे सगळे मुद्दे. व्याकरण चालवणीमध्ये कसं असतं, एखादा शब्द दिलेला असतो, त्या शब्दाला तुम्हाला व्याकरणिकदृष्ट्या संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. की साधारणतः तो शब्द नाम आहे का, तर तो नाम आहे. मग कोणत्या विभक्तीमध्ये आहे, तो विशेष नाम आहे का सामान्य नाम आहे, विभक्ती कोणती आहे, तो वाक्यामध्ये काय काम करतोय, कर्ता म्हणून आहे का, कर्म म्हणून आहे का, बरोबर. तर हे असे सगळे मुद्दे व्याकरण चालवणे, पद परिस्फुट असं त्याला म्हटलं जातं. काही लेखनविषयक नियम आहेत, मग त्याच्यामध्ये ऱ्हस्वाचे नियम असतील, दीर्घाचे नियम असेल, अनुस्वार असेल, अनुलेखन असेल, श्रुतलेखन असेल. या सगळ्या गोष्टीचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सविस्तरपणे मागोवा घ्यायचा आहे. येते का लक्षामध्ये? हे सगळे मुद्दे या अनुषंगानं आपण पाहणार आहोत. ओके, येते का लक्षात? हा सगळा अभ्यासक्रम आहे. किमान पुढचे 60+ तास आपल्याला अध्यापन करायचं आहे, तुम्हाला ते ऐकायचं आहे. याच्या साधारणतः 3 स्टेजेस असतील. आपण हे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला देणार आहोत, प्रत्येक टॉपिक वाईज. प्रत्येक टॉपिकची एक फाईल असेल आणि त्या फाईलमध्ये परत 2, 3, 4 काय जे काही तयार होतील टॉपिक किंवा व्हिडिओज ते देणार आहोत. त्याच्यामध्ये कंटेंट असेल. उत्कृष्ट दर्जाचा कंटेंट देण्याचा माझा कसोशीनं प्रश्न राहील. गेल्या 15 वर्षातला जो अनुभव आहे या क्षेत्रामध्ये शिकवण्याचा, तो सगळा पणाला लावून मी तुम्हाला याचे कंटेंट व्यवस्थित रीतीनं बनवून देणार आहे. त्याच्यामध्ये MCQs आणि PYQs याच्यावर विशेष भर असणार आहे आपला. MCQsमध्ये संभाव्य प्रश्न, मल्टिपल चॉईस प्रश्न कसे बनू शकतात ते बघणार आहोत. PYQ म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. शब्दसंग्रहासाठी विशेष काय करता येते ते बघूया. आकलन क्षमतेसाठी विशेष काय करता येते ते बघूया. या सगळ्यांचा आपल्याला या ठिकाणी मागोवा घ्यायचा आहे. आणि ही बॅच आता लाईव्ह लवकरच होते आहे, या बॅचेचा फायदा आगामी भरतीसाठी होणार आहे. मराठी व्याकरण हे जनरली तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडे समान असतं, फक्त प्रश्नांची काठिण्य पातळी कमी जास्त असते. म्हणून तुम्हाला पहिलं काम काय आहे तर कन्सेप्ट समजून घेणं हे पहिलं काम आहे. त्या कन्सेप्ट तुम्हाला सविस्तर समजून दिल्या जातील. मग इन फ्युचर भविष्यामध्ये तुम्ही कुठलीही परीक्षा देऊ शकता. तुम्हाला संयुक्त गट ब क ची द्यायची परीक्षा, सरळ सेवेची द्यायची, शिक्षक भरतीची द्यायची, वनसेवेची द्यायची, डिपार्टमेंटल द्यायची, व्हॉटेवर कुठल्याही परीक्षा द्या. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मी गेल्या 15 वर्षापासून ऑनलाईनच्या माध्यमातून 4 वर्षापासून आणि ऑफलाईनच्या माध्यमातून 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अध्यापनाचं कार्य करतोय. महाराष्ट्रातले तमाम विद्यार्थी कदाचित मला ओळखतायत, स्पर्धा परीक्षा करणारे आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे बरेचसे विद्यार्थी आहेत. त्या सगळ्यांना उपयुक्त होईल अशा पद्धतीचा हा एक मराठी व्याकरणाचा कोर्स तुमच्यासमोर मी आणि आमची संपूर्ण टीम, टेक्निकल टीम घेऊन येते आहे. तर पुन्हा आपण उद्याच्या लेक्चरपासून भेटणार आहोत. उद्या आपल्याला डायरेक्ट वर्णमाला नावाचा टॉपिक डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.